माणसाचा मृत्यू केव्हा, कसा आणि कुठे होईल हे सांगता येत नाही। या महिलेची प्रसूती चांगली झाली, बाळही सुखरूप होतं, परंतु संध्याकाळी घरी गेल्यावर काय झालेलं आहे पहा। त्यानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केलेला आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। सौंदत्ती तालुक्यातील हलकी तांडा येथील कल्पना लमानी ही महिला बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती। मंगळवारी दुपारी तिची प्रसूती झाली। डॉक्टरने बाळ व आई सुखरूप असल्याचे सांगितले, परंतु सायंकाळी अचानक तिचा मृत्यू झाला। सर्व व्यवस्थित असताना मृत्यू कसा झाला असे म्हणत नातेवाईकांनी डॉक्टरांना धारेवर धरले। यावेळी डॉक्टरांनी रक्तदाब कमी झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण सांगितले, परंतु ते कारण न पटल्याने नातेवाईक अधिकच आक्रमक झाले। डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे कल्पनाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। सखोल चौकशी करण्याची ग्वाही संचालक डॉक्टर शेट्टी यांनी दिलेली आहे। प्रसूतीसाठी दाखल झालेल्या बाळंतिणीचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला। येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचे सांगत अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं आहे। असं जरी असलं तरी या सर्वांमध्ये त्या बाळाने एक आई गमावलेली आहे, त्यामुळे अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी अशी सुद्धा मागणी बऱ्याच लोकांनी केलेली आहे।